सो टाइप 3 चा अजून एक क्वेश्चन आपण बघतोय फुरियर सिरीजचा. ऑब्टेन फुरियर सिरीज एक्सपान्शन फॉर एफ ऑफ एक्स इज इक्वल टू. सो जर आता एफ ऑफ एक्स बघाल ना तर हा एफ ऑफ एक्स थोडा फंक्शन मध्ये दिलेला आहे. हे फंक्शन समजून घ्यायचा प्रयत्न करा की हे फंक्शन काय सांगतंय आपल्याला. फंक्शन असं सांगायचा प्रयत्न करताय की आपली जी व्हॅल्यू आहे ती आहे पाय प्लस एक्स, पण एका पर्टिक्युलर रेंज मध्ये. ती रेंज आहे -पाय टू 0 आणि आपली व्हॅल्यू आहे पाय मायनस एक्स, ती 0 ते पाय. म्हणजे असं बघाल तर -पाय टू पाय ही रेंज आहे. -पाय टू पाय ह्या रेंजला आपण तोडलंय. कसं तोडलंय? -पाय टू 0 आणि 0 टू पाय. सो आपण रेंजला तोडलंय आणि दोन्ही रेंज मध्ये वेगवेगळ्या व्हॅल्यूज आहेत. -पाय टू 0 व्हॅल्यू काय आहे आपली? पाय प्लस एक्स आणि 0 टू पाय ला आपली व्हॅल्यू काय आहे? पाय मायनस एक्स. सो असं रिप्रेझेंटेशनचे टाइम तोडल्यावरती वेगवेगळ्या व्हॅल्यूज असतात ना, ह्या व्हॅल्यूजला रिप्रेझेंट असं कर. पाय प्लस एक्स ही व्हॅल्यू आपली -पाय टू 0 आहे आणि पाय मायनस आहे 0 टू पाय. सो एवढं तर आपल्याला नक्कीच कळलंय की आपली जी रेंज आहे ती आहे -पाय टू पाय आणि -पाय टू पाय याचा अर्थ हा टाइप 3 चा क्वेश्चन आहे. टाइप 3 साठी आपण काय करतो? सगळ्यात पहिले फंक्शन लिहितो. एफ ऑफ एक्स इज इक्वल टू a0/2 an cos nx प्लस bn sin nx. सो आता आपल्याला ओळखायचंय की फंक्शन इव्हन आहे का ऑड आहे आणि हा किचकट पार्ट आहे. नीट समजून घ्यायचा प्रयत्न. आधी मी फंक्शन लिहितोय. या दोन पैकी कुठलं तरी एकच घेऊया. मी पहिलं घेतो. पाय प्लस एक्स ज्याची रेंज आहे -पाय लेस दॅन एक्स लेस दॅन 0. सो मी जो पहिला वाला पार्ट आहे तो घेतलाय आणि जिथे जिथे एक्स तिथे तिथे -एक्स पुट करतो. सो जिथे जिथे एक्स तिथे -एक्स पुट केल्यावर हा पाय होईल. प्लस एक्स ला काय देणार मी? -एक्स -पाय लेस दॅन -एक्स लेस दॅन 0. तीन ठिकाणी मी एक्स ला -एक्स पुट केलंय. 1 2 3. आता थोडेसे चेंजेस बघा. याला हात लावत नाही, याला हात लावत नाही, मी याला हात लावतोय. मला -एक्स नकोय, मला मध्ये एक्स हवाय. मध्ये काय हवाय? एक्स. मग हा मायनस तुमचा दोन्हीकडे जाणार. हा मायनस इकडे पण जाणार, हा मायनस इकडे पण जाणार. आणि जेव्हा मायनस इकडे इकडे जातो ना तेव्हा ह्यांची टर्म्स इंटरचेंज होतात. म्हणजे 0 इकडे येणार आणि हा मायनस इकडे झाल्यावर मायनस मायनस प्लस पाय झाला तो इकडे झाला. सो जेव्हा मला मायनस साइन कॅन्सल करायची असते ना सगळीकडची, तेव्हा दोन चेंजेस एका वेळेला होतात. साइन पण जाते आणि इंटरचेंज पण होतात. सो -एक्स चा काय झाला? प्लस एक्स. -पायचा काय झाला? प्लस पाय, पण तो तिकडे गेला. आणि 0चं काय? 0ची साइन चेंज होत नाही म्हणून 0चं 0च राहिलं आणि ते इकडे आलं. ओके. सो साइन घालवताना इंटरचेंज पण करायचं आणि साइन पण घालवायची. सो आता हे कम्पेअर करायचंय आपल्याला आपल्या क्वेश्चन सोबत. 0 टू पाय आपलं व्हॅल्यू काय आहे? पाय मायनस एक्स. म्हणजे जरी एक्सच्या जागेवर -एक्स आन्सर टाकले तरी पण आपल्याला तेच मिळालंय जे क्वेश्चन मध्ये. आणि जर का आन्सर सेम असेल तर फंक्शन असतं इव्हन आणि आन्सर चेंज झालं तर फंक्शन असतं ऑड. हे सेम तिकडे आहे ना खाली. 1 नंबरचं नाही तरी 2 नंबरचं तर सेम मिळालं मला. यातलं काहीतरी मिळालं म्हणजे आपला आन्सर सेम आहे आणि फंक्शन आहे इव्हन. सो therefore f of x is even. आणि f of x इव्हन असेल तर bn किती असतो? 0. आपल्याला फक्त काय करायचंय आता? a0 आणि an. सो स्टार्ट करतोय सगळ्यात पहिले a0 काढायला. a0 चा फॉर्म्युला आहे 2/पाय 0 टू पाय f of x dx. 2/पाय 0 टू पाय. आता लिमिट्स काय आहेत आपले? 0 टू पाय. मग फंक्शनची कुठली व्हॅल्यू पुट करायची? ही पुट करायची का ही पुट करायची? तर ती पुट करायची ज्याचे लिमिट्स 0 टू पाय.
0 टू पाय खालच्या वाल्याचे लिमिट्स आहेत म्हणून फंक्शन असणार आहे पाय मायनस एक्स. ओके, नीट समजून घ्या. ज्याचे लिमिट 0 टू पाय तो वाला फंक्शन इथे येणार आणि dx. सो 2 बाय पाय 0 टू पाय, सॉरी इंटिग्रेशन करतोय पायचं इंटिग्रेशन. पाय हा कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंटचं इंटिग्रेशन असतं कॉन्स्टंट इंटू एक्स. एक्सचं इंटिग्रेशन एक्स स्क्वेअर बाय 2 0 टू पाय. अप्पर लिमिट पाय, इथे पाय इंटू पाय, पाय स्क्वेअर मायनस इथे पाय पुट केल्यावर पाय स्क्वेअर बाय 2, 0 पुट केल्यावर दोन्ही होणार 0. सो आन्सर संपलं. 2 बाय पाय, पाय स्क्वेअर मायनस पाय स्क्वेअर बाय 2 इज पाय स्क्वेअर बाय 2. 2 2 कॅन्सल, पाय पाय कॅन्सल, आन्सर आलं आहे आपलं पाय. ओके, सो याच्यात हा मुद्दा जास्त अवघड नाही. अवघड पार्ट आहे फंक्शन कोणतं घ्यायचं. तर फॉर्म्युल्यामध्ये लिमिट्स काय आहेत 0 टू पाय. मग 0 टू पाय कोणाचे लिमिट्स आहेत, याचे मायनस पाय टू 0 आहेत आणि याचे 0 टू पाय म्हणजे सेकंड वाला फंक्शन बरोबर आहे म्हणून सेकंड वाला यूज केला. सो आता आपण काढूया an 2 बाय पाय 0 टू पाय f of x cos nx dx. सो 2 बाय पाय 0 टू पाय, 0 टू पाय लिमिट्स आहेत ना फॉर्म्युल्याचे, मग कंपल्सरी तुम्हाला यूज करायला लागेल सेकंड वाला फंक्शन पाय मायनस एक्स कॉस nx dx. चलो यूवी रूल यूज करतोय. 2 बाय पाय यूवी रूल पहिला तसाच दुसऱ्याच इंटिग्रेशन कॉसचं इंटिग्रेशन सॉरी साइन nx अपॉन n मायनस पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह पायचा डेरिव्हेटिव्ह 0 कारण तो कॉन्स्टंट आहे मायनस एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 आणि साइनचा इंटिग्रेशन मायनस कॉस nx अपॉन आधीचा n आणि आत्ताचा n. आणि इथे कॉन्स्टंट टर्म आल्यामुळे इंटिग्रेशनचा यूवी रूल इथे संपला. लिमिट्स 0 टू पाय. स्टार्ट करतोय आता पाय पुट करणं. साइन मध्ये जर का पाय पुट करत असाल तर इथे साइन n पाय येणार आहे ज्याच्यामुळे तुमचं आन्सर इथे 0 येणार आहे. मायनस मायनस प्लस उरला एक मायनस 1 आहे तर 1 लिहायची गरज नाहीये. तिथे येईल कॉस n पाय अपॉन n स्क्वेअर. हा झाला आपला अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. किती पुट करायचंय 0. साइन 0 किती असतो 0. परत मायनस मायनस प्लस मायनस उरला 1 लिहायची गरज नाही. कॉस जर मी इथे 0 पुट केला तर येणार 0 अपॉन n स्क्वेअर. सो हे झाले माझं अप्पर लोअर लिमिट. 2 बाय पाय तसाच, हा मायनस तसाच. कॉस n पाय ची व्हॅल्यू असते मायनस 1 रेज टू n अपॉन n स्क्वेअर. मायनस मायनस प्लस कॉस 0 ची व्हॅल्यू असते 1 अपॉन n स्क्वेअर. सो यातनं n स्क्वेअर कॉमन बाहेर काढतोय मी. सो इट इज 2 बाय पाय n स्क्वेअर. 2 बाय पाय n स्क्वेअर. इथे उरला मायनस 1 रेज टू n प्लस 1. सो फक्त न्यूमरेटर उरलाय, डिनॉमिनेटर मी बाहेर काढलेला आहे. हे आन्सर आलंय आपलं an चं. मगाशी आन्सर आलं होतं आपलं a नॉट चं आणि bn आपला आहे या क्वेश्चन मधला 0. सो फायनल आन्सर आपला येणार आहे f of x इज इक्वल टू a नॉट आलेला आहे आपला पाय बाय 2 प्लस समेशन n इज इक्वल टू 1 टू इन्फिनिटी. an काय आलाय आपला an आलेला आहे 2 बाय पाय n स्क्वेअर मायनस मायनस 1 रेज टू n प्लस 1 प्लस bn आलेला आहे 0. सो ती टर्म नाही दिली तरी चालेल. दिस इज द फायनल आन्सर फॉर दिस क्वेश्चन. ओके, हे तुम्हाला लास्टला लिहायचंय. मी जस्ट इथे रेफरन्स म्हणून यूज करतोय म्हणून इथे लिहितोय. सो हा अवघड क्वेश्चन का आहे, फक्त हा ओळखायला थोडासा किचकट आहे की इव्हन आहे की ऑड आहे. बाकी सॉल्व्ह करणं तर सेम आहे जसे आधीचे क्वेश्चन होते तसे. सो मी परत एकदा एक्सप्लेन करतो इव्हन ऑड कसं ओळखायचं. पहिलं फंक्शन घेतलं, एक्सच्या जागेवर मायनस एक्स पुट केला. ही रेंज कशी फिरवली, साइन पण चेंज केला आणि रेंज पण फिरवली आणि ह्याला मॅच झाल्यामुळे इव्हन
आणि हे आन्सर साइन चेंज असते तर ऑर असतं. इथे मॅच झालं इव्हन फंक्शन. इव्हन फंक्शन साठी ए नॉट आणि ए एन फाइंड करून सबस्टिट्यूट करून आन्सर काय. सो अशा प्रकारे टाइप 3 -π to π या रेंजचे क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत. थँक्यू.